चौथ्या क्रमांकाचं कॅश प्राइज लाभलंय. उघड्या हातांनी मदत करणारे व्यक्तिमत्व दानशूर दाते आहेत, त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदेश पावशे सर आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आणि त्यांच्या जोडीला संतोषजी सुरोशे, संतोष शेठ सुरोशे साहेब आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत, जिथे पहिला बॉल जबरदस्त डॉट बॉल पाहायला मिळाला. श्रेयस इंदुलकरच्या विरोधामध्ये जर तुम्ही पण पाहू शकतो कशा प्रकारची गोलंदाजी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. सचिन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळते, बुलचा देखना स्ट्रोक पाहायला मिळतो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव झाली कंप्लीट, एका धावेने धावफलक झाले ओपन, 1 ऑन द बोर्ड. एक धाव जी मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ISPL खेळायचा दांडगा अनुभव जो खेळाडूला आहे ॲज आयकॉन, सातत्याने ऑल इंडियासाठी जो जातो असा श्रेयस इंदुलकर आपल्याला पाहायला मिळेल. ISPL सीझन नंबर 1 आणि या सीझन नंबर 1 चा रनर अप संघ अमिताभ बच्चन यांच्या संघामध्ये श्रेयस इंदुलकर यांची नेमणूक लागण्यात आलेली आहे. असा खेळाडू, एक टॅलेंटेड खेळाडू आहे. 2 चेंडू आतापर्यंत झालेत, एक धाव खर्च या षटकामध्ये. त्यावेळेस डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती असेल 1. चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू झालेले आहेत ते म्हणजेच 3 आणि 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत जलीलने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. AAA टायटन्स मुंब्रा विपक्ष सामना आपल्याला पाहायला मिळतो. कनक 11 भांडूप. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त बॉल, क्विक अप 1. मैदानावरती हँडल करत असताना गोलंदाज जलील आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू झालेत आतापर्यंत 4 आणि 4 चेंडूंमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि श्रेयस इंदुलकर सारखा एक नामवंत यावेळेस पंचांकडे अपील होती आणि येस फलंदाज बाद झालेत, स्वतः पहिले निघले. तर ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे आणि मोठ्या खेळाडूची हीच ओळख असते. जरी मी आउट असलो आणि अंपायरने आउट दिला नाही तरी देखील मी जेंटलमॅन आहे आणि क्रिकेट जेंटलमॅनचा खेळ आहे आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली इथे फलंदाज श्रेयसने. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या खेळाडूच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिट साठी, कारण ज्या प्रकारे पंचांनी आपण पाहू शकतो कडे कटाक्ष टाकण्यात आला त्यानंतर पंचांनी बोट आकाशाकडे करण्या अगोदर, आउट देण्या अगोदर हा खेळाडू जो मात्र डगआउटच्या दिशेला परतला. पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करताना टीम कनक 11 भांडूप संघाला. 1 वरती हा पहिला धक्का. चेंडू झाले आतापर्यंत 5 आणि फक्त एकच धाव खर्च झाली आहे. 1 विकेटच्या नुकसानावरती आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती जलील कशा प्रकारची गोलंदाजी करतील हे पाहूया. नागेश शेट्टी स्ट्रायकिंग एंड वरती. बॅकफुटला आले, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. बघता बघता निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार, मात्र इतकंसं पुरे नाहीये कारण आता पहिल्या षटकाचा 5 विकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल टीम AAA टायटन्स मुंब्रा. फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा 5 विकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 5. अजून देखील 2 षटकांचा अवधी शिल्लक आहे. इर्शाद आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. इर्शादच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या षटकाचं विवरण केलं तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर आली सिंगल, तिसरा आणि चौथा बॉल डॉट आला. संघर्ष संपला. 5व्या बॉल वरती श्रेयस इंदुलकरची विकेट मिळाली, ती प्राइजलेस विकेट होती आणि त्यानंतर शेवटच्या बॉल वरती प्रेशर रिलीजिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला ज्यावरती चौकार आला. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 5 या आकड्यावरती. योगेश शेठ पवार साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. योगेश शेठ यांचं करूया सहर्ष स्वागत.
दुसऱ्या षटकाच्या लवती सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये इर्शाद आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया इर्शादच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी होईल. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल सीमा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. विकास दादा थोडस मागे झाले तर बरोबर. नाही इथे थोडस मागे झाले तर. यावेळेस अजून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. बॅक टू बॅक तिसरा चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती करत असताना आता सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल टीम कनक 11 भांडूप आणि स्पेशली सचिन सावंत. जी मॅच होती कुठे आता मॅच आली आहे कुठे. धावसंख्या धावफलकावरती 13 पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्लो फुल टॉस होता. डीप मध्ये फिल्डर असतील. फिल्डिंगला जवाब सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि बघता 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाब्यांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती मात्र 15 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. धावसंख्या एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये 15. यावेळेस पंचांकडे लावड अपील केली जाते. डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा येतोय. सिंगल ऍड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र पंच लेग बाय की बॅट कट. येस लेग बाईज असेल. धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती. 16 ऑन द बोर्ड. शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. ब्रेड अँड बटर बॉलची संधी होती खरं सांगायचं झालं तर, कारण या बॉल वरती किंबहुना चौकार तरी येणं गरजेचं होतं. आता लेगबाशी पुन्हा एकदा बाद टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 17 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूंवरती फक्त 1 धाव आली. मात्र त्यानंतर 3 चौकार सलगच्या 3 चेंडूंवरती पाहायला मिळालं. त्यानंतर डबल. त्यानंतर लेगबाशच्या 2 सिंगल पाहायला मिळाल्या. धावसंख्या धावफलकावरती 17. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर असेल. डीप मध्ये फिल्डर डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली होती. एकमेकाला कोऑर्डिनेट केलं. कोऑपरेशन पाहायला मिळालं. नंदूच्या माध्यमातून जबरदस्त झेल पाहायला मिळतीये. धक्का बसलाय. दुसरा बॅटिंग करत असताना टीम कनक 11 भांडूप संघाला फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज सचिन सावंत. बॅक टू द पवेलियन. मनीष भगत नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आतापर्यंत या षटकाचं विवरण केलं तर 2 चेंडू 2 चौकार पाहायला मिळाले. तिसऱ्या बॉल वरती डबल. मात्र त्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज इर्शाद यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 10 आणि त्यामध्ये 2 लेग बायच्या एक्स्ट्रा धावा. एकूण 12 धावा दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. टीमची टोटल 17. आता गोलंदाजी ट्रॅक वरती नंदू पाहायला मिळतील. पाहूया नंदूच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत नागेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती मनीष भगत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नंदू यांना आपण पाहू शकतो.
17 ऑन द बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती आहेत. थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं राहील, स्पीडअप करायचं. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अनंत शेठ ठाकरे साहेबांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे, असे अनंत शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक असं स्वागत. आणि त्यांच्या समवेत गणेश शेठ बनकरी साहेब, जे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. मैदानावरती झेल स्वीकारण्यात आली आहे आणि अजून एक धक्का बसतो बॅटिंग करत असताना कनक इलेव्हन भांडूप संघाला. मान्यवरांची उपस्थिती या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला या कांबकर चषकामध्ये पाहायला मिळते. त्या सर्व मान्यवरांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. व्यासपीठावरती एक दानशूर दाते म्हणून ज्यांची ओळख आहे अशी अनंत शेठ ठाकरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत. कुस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे अशी अनंत शेठ ठाकरे साहेब, त्यांचं पण करूया सहर्ष असं स्वागत. आणि लाखो की बस्ती में दिलदार असती अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके गणेश शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. त्याची संधी निर्माण झाली आहे, मात्र बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आदरणीय उद्योजक आणि समाजसेवक रवींद्र शेठ शिरोसे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तसेच आदरणीय संतोष दादा यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. तसेच मुजाहिद भाई शेख यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत. आणि आदरणीय निखिल शेठ सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. आतापर्यंत चेंडूंचं विवरण केलं तर 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 26 या आकड्यावरती. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर जरूर, लॉंग ऑफ मध्ये टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम कनक इलेव्हन भांडूप संघाला. कृष्णा यांची खेळी समाप्त आणि नुकताच आपण पाहू शकतो उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे कांबागावचे उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय दीपक दादा म्हारसे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दादांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. अजित दादा आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती सज्ज. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. या षटकाचं जर विवरण केलं तर 4 बॉलचा खेळ झालेला आहे. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार नंदू. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, निघून चाललाय वाऱ्याशी वार्तालाप करत सीमा रेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर करत जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार.
शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या धावफलकावरती 32. यावेळेस आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पलीकडे. 3 षटकांचा वाज विकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. 37 धावेंचं लक्ष मैदानावरती. बनकरी साहेब या दोन्ही मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही मान्यवरांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत. विनंती असेल साईदीप दादा आणि सार्थक दादा, आपण दोघेही जण व्यासपीठावरती या. तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या व्यासपीठावरती आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. विजयासाठी आपण पाहू शकतो 37 धाब्यांची गरज आहे. याच दरम्यान संतोष शेठ ठाकरे साहेब, निलेश शेठ निचिते साहेब आणि संतोष शेठ शिरुशे साहेब, ज्यांना त्रिमूर्ती म्हटलं जातं, खास दोस्त, एक जीव ते म्हणतात ना, 3 जिस्म एक जान, असे हे सर्व आहेत. 90-91 ग्रुप आणि 90-91 ग्रुपचे हे सर्व साज बाज और ताज. अर्थातच ब्रह्मा विष्णू महेश आमचे निलेश दादा असतील, त्यानंतर आमचे संतोष दादा असतील, संतोष दादा सुरेश, संतोष दादा ठाकरे, त्रिमूर्ती आहेत. तिघांचाही करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. 37चं टार्गेट, 37 धाब्यांचं लक्ष. काय घडेल काय बिघडेल आपण ऐकूया ह्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. वेलवेट व्हॉइस ऑफ नवी मुंबई आदरणीय दशाजी पाटील सरांना. आणि तसेच थोड्याच वेळामध्ये कार्यकुशल, कार्य सम्राट, दमदार म्हणजे सरपंच साहेब आदरणीय मंगेश शेठ बनकरी साहेब देखील इथे उपस्थित राहतील, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभले, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कॅश प्राइज सौजन्य झालंय. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, कार्यकुशल, कार्य सम्राट, माजी सरपंच साहेब आहेत आणि विकासाचे महामेरू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे मंगेश शेठ बनकरी साहेब. थोड्या वेळात त्यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. याच दरम्यान हरिश्चंद्र शेठ बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच रुपेश शेठ व्यापारी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच परेश शेठ व्यापारी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय अरुण शेठ चौधरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. अरुण शेठ चोरगे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. अरुण शेठ चोरगे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. 37 धाब्यांचं लक्ष असेल मुंब्रा संघाला आणि खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये काय घडेल तर आपण ऐकूया दशाजी पाटील सरांना. आणि पहिली जोडी या ठिकाणी बंटी आणि नंदू कुशलीने भांडू विरुद्ध या ठिकाणी 888 टाइटन्स मुंब्रा सह 40+ एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मैच, प्रेक्षणीय सामना बिटवीन 2 टीम्स. बंटी आणि नंदू एक जबरदस्त विस्फोटक घणाघाती फलंदाजी. कुशलीने भांडू वन द टॉस आणि गोलंदाज अकबर. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथार बॉलिंग मार्क तयार. बॅकवर्ड गली, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, शॉर्ट थर्ड मॅन.
शॉट मिड विकेट. जरा फिल्डिंग लावून घ्या लवकर प्लीज. याच दरम्यान आदरणीय अशोक शेठ सुरोशे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. कामकर चषकाच्या माध्यमातून त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि हा पहिला चेंडू पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप. दॅट शुड बी वाईड डिलिव्हरी. एक धावेचा इशारा. पहिली धाव, पहिले एकच, पहिले अवांतर. संघाची धाव संख्या बिनबाद 1 फन. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. रिक्वायर्ड 37 रन्स इन रिमेनिंग 18 ड्यू म्हणजे जवळजवळ 12.33 प्रति षटका मग आस्किंग रन रेट. ओ यस गॅप सिलेक्शन. जबरदस्त टायमिंग. स्टेर केला चेंडूला. चेंडू चाल टिप दरम्यान 4 धावांसाठी. बंटी याचा हा आपलातून स्ट्रोक. धाव संख्या 4 वर. बिनबाद 4 4 फोन. भांडुप विरुद्ध मुंब्रा. वरती VIP डायस वरती आपले सर्वांचे लाडके मान्यवर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज लाभलेलं आहे आणि ब्युटिफुल ट्रॉफी लाभलेली आहे. कैलासवासी गोपाल कृष्ण ठाकरे यांच्या जोरदार स्मरणार्थ अपील. गॉड बिहाइंड द बघू या ठिकाणी. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि फलंदाज बॅक टू द डगआउट बघूया. अतिशय चांगली डिलिव्हरी. बॅटची एज घेतली. गॉड बिहाइंड. आणि नक्कीच द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलंय कैलासवासी गोपाळ कृष्ण ठाकरे यांच्या स्मरणार्थ अनंता शेठ गोपाळ ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज आणि त्यासोबत ब्युटिफुल ट्रॉफी लाभली आहे. दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं उघड्या हातांनी दान करणारं दानशूर व्यक्तिमत्व म्हणून अनंता शेठ ठाकरे साहेबांची ओळख आहे आणि सातत्याने हाक तुमची तर मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे अनंता शेठ ठाकरे साहेब त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. तसेच शिवाजी शेठ खरकर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते जे उद्योजक आहेत आणि कंबागावचे समाजसेवक आहेत. त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. येस टू कम बॉक्स. जबरदस्त झटका या ठिकाणी. नवीन फलंदाज वंडांचा फलंदाज ज्ञान. आणखीन एक विस्फोटक फलंदाज ज्ञान. नाही ज्ञान नवीन फलंदाज. धाव संख्या 4 वर. 1/4 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 डिलिव्हरीज. अकबर तयार. खेळेल डावकुऱ्याचा फलंदाज ज्ञान. 37 धावांची गरज. एक जबरदस्त काटे की टक्कर. कडा संघर्ष. कडा मुकाबला. जबरदस्त घमाशान धुमशान. दोन्ही संघ तुल्यबल. एक बिग फाइट. मारा या ठिकाणी अकबर. वेल बोल्ड. कुशल भांडुप संघाचा हा जबरदस्त मारा. विध्वंसक मारा. स्फोटक मारा या ठिकाणी. प्रतिस्पर्धी संघाला बागपोटा नेणारा उल्लेखनीय विश्वसनीय बॉलिंग अटॅक. संघाची धाव संख्या इनमिन फक्त 5 वर. 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आजच्या दिवसभरात ज्यांना अतिशय अफलातून समालोचन करायला आमचे प्रसन्न चव्हाण आणि त्याचे बंधुराज प्रथम चव्हाण कांबाकार व धन्यवाद देतो. बघूया या स्पर्धेमध्ये पुन्हा लॉन्च केल्यानंतर पहिल्यांदा बघूया कांबाकर चषक आयोजकांना धन्यवाद देतो. बघूया बॉलिंग मार्क तयार. 2 बॉल्स टू गो फ्रॉम अकबर. खेळेल ज्ञान आणि हा यस पुन्हा एकदा ताकद स्ट्रोक. जबरदस्त ऑन ड्राईव्ह आणि मिळते 4 धावा. बघूया जबरदस्त टायमिंग. लॉंग स्टॉपला चेंडू फरार होईल. आपलातून फटका. ट्रेमेंडॉस स्ट्रोक. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या 9.
टायटन मुंब्रा संघाची 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी या ठिकाणी 28 धावांची गरज. एक बॉल आहे का रे? चेक. याच दरम्यान आदरणीय हरिश्चंद्र षटक संपलं रे. बनकरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय दुंदाशेठ शेलार साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. कामाकर चषकाच्या माध्यमातून शेलार साहेबांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक असं स्वागत. तसेच कृष्णशेठ ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. कृष्णशेठ ठाकरे साहेबांचं करूया मनपूर्वक स्वागत. तसेच सुशांत क्रिकेट संघ मुंब्रा वर्सेस विपक्ष प्रतिस्पर्धी कुशल इलेव्हन भांडुपासा. हा एक जबरदस्त पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय लढत. आणि तसेच याच दरम्यान गणेश शेठ जाधव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. फळेगावचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. प्रतीक 11 मानवली संघ आपण पुढील मॅच साठी रेडी राहायचंय. येस, धन्यवाद. आणि लास्ट डिलिव्हरी फ्रॉम अकबर. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग चेंडू हवेमध्ये असेल. लॉप केला बघूया. निरंजन और 6 रन. आणि पहिल्या षटकात कुठल्या 15 धाव म्हणजे टार्गेट जे आवश्यक. जरी विकेट गेल्या पण टार्गेट इज इसेन्शियल. विकेट कशी आहे जाऊ द्या पण धावा होणं महत्वाचं आहे. बघूया 15 ने जिंकण्यासाठी 12 मध्ये जवळ 22. मध्ये 22. 12 balls to go. Needed 22 runs. प्रति षटकामध्ये 11 धावांची गरज. नवीन गोलंदाज कुशल भांडू संघात आणखीन एक मीडियम पेसर. बॉलर्स नेम जरा स्पीड अप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती करतो टाइम बनवा. 2 सामने बाकी आहे. शाहिद खान चला स्पीडअप करा प्लीज. शाहिद खान तयार. संघाच्या वजनात दुसरं षटक आपल्या ठेवणीत पडत वैती. पहिलं षटक 12 मध्ये 22 धावांची गरज. 12 balls to go. रिक्वायर्ड 22 runs. पहिला चेंडू तयार. शाहिद खान. अतिशय दमदार आयोजन. चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. कांबाक चषक 2024 कल्याण तालुक्यामधील अतिशय नामवंत स्पर्धा. वर्ष जरी पहिलं असलं परंतु अतिशय एखाद्या मोठ्या स्पर्धेला देखील लाजवेल. IPL देखील झक मारेल. IPL ला काय असतात 4-5 उघड्या बागड्या नाही का नसतात. दुसरं काय तिथं तसं झालं आम्ही पण ठेवू शकतो. कामाटेपूर आणले 4-5 की झालं ना. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी बघूया. तर या ठिकाणी जे आयोजन कमिटी आहे बघूया. सन्माननीय निलेश ठाकरे, साईनाथ ठाकरे, विकास निचिते, आदेश पावशे, निरंजन सरोशे, शुभम ठाकरे, युवराज सरोशे, हार्दिक दिरडे, राम राजगुरु, राज विशे, योगेश मचोंडे, योगेश पवार, योगेश बनकरी, प्रवीण बनकरी, सागर बनकरी, भागेश सरोशे, अनिकेत इंदुळकर, शुभम पवार, प्रथम चव्हाण, प्रसन्न चव्हाण, चेतन बेलोसे, विवेक सुरोशे, रोहित सुरोशे, विघ्नेश ठाकरे, विठ्ठल सुरोशे, ऋतिक सुरोशे, साहिल भोईर, आयुष्य भोईर, कृष्णा एवढे, ऋतिक मसोंडे. चालेल एवढी नावं लग्नाच्या पत्रिकेत नाहीत. हे असं वाटतंय काय घाम पुढला आम्हाला. हे सर्व गाव म्हणजे ग्रामस्थ मंडळ आहे दादा. शेवटी बरोबर सगळ्यांचं योगदान आहे. बघूया राजकारण गेलं भोसड्यात. स्पर्धा चांगली झाली पाहिजे. साहिल 120. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला. होय अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम मारा या ठिकाणी. आणि फलंदाज बाद होईल. बघूया धक्का क्रमांक बसेल. 4th विकेट. बॅक टू द डग आउट. 4 बाद. नामुष्कीची स्थिती.
आणि यान आणि राज यान शेख ना रे असे हे भावले बघूया. अरे त्याला दे बाबा 50-50 रुपये दे. द्या अर्धा किलो लसूण तरी घेऊन जातील. आयला घरी आयला तरी बरं वाटेल बघूया. सध्या लसूण ना कांद्याचा भाव जबरदस्त आहे. ज्याला बिअरपेक्षा लसूण मार. चला नवीन फलंदाज न्यू मॅन मती यानी की बुद्धी प्रज्ञा. चला शाहिद खान. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी शाहिद खान बघूया. थोडस बम्बलिंग झालं या ठिकाणी. आणि मंकल विकेट डायरेक्ट याच्या प्लीज. खरं म्हणजे मंकी आता बंद झाले जवळजवळ. मंकी विकेट होता बघूया प्लीज. शाहिद खान तयार. जरा प्लीज जरा शाहिद खान प्लीज. हो यस लॉफ्टेड पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. अकुट्टा पे हाफ ट्रॅकर चेंडूला भिरकावून दिलाय. जबरदस्त टायमिंग आउट ऑफ पार्क दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग 6 रन. नातला तरी काही झाटे मिळणार नाही. पैसे नाही देणार कोणी तर. जरा द्या बाबा तर आम्हाला तुम्हाला त्यांना द्या जरा. कधी चला शाहिद का. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग बघूया. चेंडूचा डीप मिडवे गेला. पुन्हा एकदा चांगला फिल्डिंग दरम्यान 2 धावेचा बेनिफिट. 2 धावांनी संघाची धाव संख्या. हो इज गॉन. एस रेफर टू थर्ड अंपायर. धावचीचा अपील पंचाने बघूया या ठिकाणी रेफर केलाय. शिफारस केली बघूया या ठिकाणी आमची टेक्नॉलॉजी टीम जे तंत्रज्ञान समिती. तर साहिल 120 त्याचं काहीतरी म्हणते नाव आहे. रेकॉर्ड आहे का ते विक्रम. 15 अंडा पाव का एका टायमाला. ज्याला असे 10-12 पाहुणे लग्नामध्ये आला तर महाराज बाले वर्मा हा पाहुणं उपाशी मरतील. असे 10-12 माणसं लग्नामध्ये आली तर. यस इज नॉट आउट. चांगला निर्णय दरम्यान 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 23. आणि पाहिजे अजून जवळजवळ म्हटते 15 ना रे. अजूनही मॅच मध्ये रंगतदार बघूया. जबरदस्त सामना उत्कंठावर्धक नाट्यमय रोमांचक चित्तथरारक सामना. जबरदस्त ट्विस्ट. 14 धावांची गरज आणि बॉल आहेत बाकी 8 बॉल मध्ये 14. म्हणजे जबरदस्त कमबॅक. जबरदस्त पुनरागमन या ठिकाणी. अजून जर एक षटकार लागला. शाहिद खान तयार बॉलिंग मार्कवर. हो यस पुन्हा एकदा लॉब केला जाईल चेंडू या ठिकाणी. आणि मिळतील मोठे या ठिकाणी. जबरदस्त टायमिंग. दॅट शुड बी 4 रन्स. अफलातून फटका ट्रेमेंडस स्ट्रोक. आणि चेंडू राहिले 7 आणि धावा पाहिजे या ठिकाणी 10. आणि प्रत्येक षटकाला 100. अरे 100 मध्ये का टीन तरी येते का सांगा मला. 100 रुपये साले छक्के लोक पण घेत नाही. बघा ना नाही बघा टोल नाक्यावर जाऊन बघा रात्री. आणि हा यस पुन्हा एकदा यस या ठिकाणी.
आणि संघाच्या वतीनं निर्णायक षटक 6 मध्ये 10 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. पहिला मेथे करूया त्यांचं या स्पर्धेच्या वतीने, आयोजन समितीच्या वतीने आणि कांबाकर चषकाच्या वतीने सहर्ष असं स्वागत. राहिला अंतिम आखेत शेवटचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचे षटक. उर्वरित चेंडू 6 धावा पाहिजे 10 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न. एकीकडे कुशल भांडूप, त्यांना 2 हात करतात. बिग फाईट भांडूप संघ विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम या ठिकाणी मुंब्रा. अशी ही लढत. चकमक, धुमत चक्री, कलगीतुरा, यादवी, रणधुंदवी, रणधुमाली, रणकंदन. बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडवा प्रतिकार. एकीकडे ठाकरे गट, दुसरीकडे शिंदे गट. एकीकडे दाढीवाला, दुसरीकडे मिशेवाला. जरा स्पीडअप करा प्लीज. टाइमपास नको प्लीज. देयर इज नो एनी पॉलिटिक्स, ओनली एंटरटेनमेंट. कोण क्रिकेट इज अ फनी गेम. रफेक शेवटचं षटक. 6 मध्ये 10 धावांची गरज. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला. शेवटचं षटक प्रगतीपथावर. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच, क्लोज मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स, जबरदस्त ट्विस्ट. आणि हा यस आक्रमण जवळजवळ सामना खुला केलाय. राहिला फक्त क्या शॉट. सुमित शेठ चोरगे साहेबांची उपस्थिती इथे त्यांचा करूया सहर्ष आणि हार्दिक स्वागत. यस मुंब्रा संघाचं काय जबरदस्त टायमिंग बघूया. जरी विकेट गेले, मी सांगितलं विकेट काय महत्वाने बघूया, धावा आहे ना महत्वाचा. उर्वरित चेंडू 5 धावा पाहिजे 4. एक अफलातून बॅटिंग, क्लास बॅटिंग. 5 चेंडू 4 धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार. आणि हा चेंडू पुन्हा पुश केला बघूया. समय सुद्धा बघूया. काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघायची. राहिल्या फक्त 3 धावा. बॉल बाकी आहे 4 धावा पाहिजे 3. 2 धावाची गरज. जर छक्का मारला तर 200 रुपये बघूया. छक्क्यानं किंमत पण आम्हाला किंमत नाही. छक्क्यानं म्हणजे षटकाराला. निलेश ठाकरे यांच्याकडे 200 रुपयाचा कॅश प्राइज. छक्का लगाया तो. थांबा जरा एक मिनिट. किती यांचं पटत नाही. बायको इकडं, नवरा इकडे, साला कसे दिवस जायचे. बायको या खोलीत, नवरा दुसऱ्या खोलीत. तुमचा पहिला जमा दादा. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू. आणि हा मिड विकेट क्लिअर केली बघूया. आणखी जबरदस्त ट्विस्ट. आणि या ठिकाणी बॉल राहिले या ठिकाणी बाकी. 3 बॉल आणि धावा पाहिजे 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. बॉल बाकी आहेत 3 धावा पाहिजे 2. भांडूप संघ आपली करामत. अरे थांबा रे जरा बघूया. अरे 3 पाहिजे होत्या मगाशी ना. थांबा जरा एक मिनिट थांबा. 3 मध्ये 3 किती पाहिजे. हे बॉल किती आहेत. 3 बॉल 3. 3 बॉल 3. आणि बॅट्समॅन इज मिस्टर अशफाक, ज्याने अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण केले. 2 सामने होते बघूया. 3 balls to go, required 2 runs. 3 runs. 3 में 3. चला स्पीडअप करा प्लीज. बॉलिंग मार्क वर तयार. 3 बॉल बाकी आहे त्या ठिकाणी. नंतर मॅच कोणती आहे. मानकोली का मानिवली. मानिवली कोण याच्यातलं विचारता.
तर याच्यानं सामना प्रतिक्रिया मानिवली आणि याच्यातला चॅम्पियन संघ म्हणजे विजेता संघ बघूया अशी विनर आणि जो मानिवली संघ अगोदरच क्वालिफाय झालाय. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चेंडू ढेंगातून फटीतून भोगातून पसार झाला दांडी गोल झाली एष्ट्या उखडल्या गेल्या एष्ट्या उद्ध्वस्त केल्या क्लीन बॉल त्रिफळाची दांडी गोल. आणि जिंकण्यासाठी राहिले बॉल दोन बॉल 3 धावा योगायोग बघा बॉल 2-3 धावा. चला बॉलिंग मार्क तयार येणारा नवीन फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स खेळण्यासाठी इक्बाल. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक केला बघूया. पहिल्या चेंडू जर मार पडला पुन्हा एकदा बॉलिंग मार पर राईट होतं विकेट. हो यस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम आणि राहिल्या शेवटच्या चेंडूवर घेता बघूया या ठिकाणी काय जबरदस्त बॉलिंग अटॅक केला आणि कुजे भांडूप संघ जे होत्याच नव्हतं याला म्हणतात क्रिकेट. याच दरम्यान आदरणीय मदन शेठ उबाळे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. कामाकर चषकाच्या माध्यमातून मदन शेठ उबाळे साहेबांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. नये बल्लेबाज इर्षा द न्यू मॅन 1 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी मुंब्रा संघाला विनंती करतोय जर 3 धावा झाल्या तरच तुम्ही सामना जिंकू शकाल. जरी 1 धावी कमी पडली तरी मुंब्र्याला हात चोळीत जावं लागेल. म्हणजे राहिला बॉल शेवटचा 3 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग निर्णायक चेंडू लाखाचा चेंडू. क्या बात आहे शेवटची पेटी फुटायची बाकी आहे. ज्याला पंचायत इलेक्शन असतं ना फार डेंजर असतं. लास्ट डिलिव्हरी रिक्वा 3 रन्स कंपल्सरी या ठिकाणी मुंब्रा संघाला विरुद्ध विपक्ष भांडो. काय जबरदस्त सामना झाला या ठिकाणी पुरेपूर पैसा वसूल झाला प्रेक्षकांचा. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका बघूया चेंडूला डीप मिड वे केला थेट हातामध्ये आणि हा जिगोल्या बघूया निसटता विजय. आणि या ठिकाणी भांडूप संघाचं बघूया जो पराभव झाला या ठिकाणी. चला टॉसला भैया पुढे नंतर मारा प्लीज इकडे या. एका धावेसाठी संघ बघूया पराभूत झाले या ठिकाणी मुंब्रा संघ. थँक्यू सो मच. आपण मुख्य व्यासपीठावरती वळणार आहोत जिथे भगवान शेठ सुरुशी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम शुभ स्वागतम सस्नेह स्वागतम. याच दरम्यान भगवान शेठ सुरुशी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने